महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। किनवट येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय समावेश करू नका, सरपंच संघटना हदगाव। दिनांक 8 जुलै रोजी सरपंच संघटनेच्या वतीने किनवट येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करू नका म्हणून सर्व सरपंच संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार हदगाव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये हदगाव तालुक्यासाठी किनवट तालुका फार लांब पडत आहे, तसेच हदगाव तालुक्यातील लोकांना किनवट येथे जाण्यासाठी जवळपास 90 किलोमीटर जावे लागते। तसेच जाण्यासाठी हा मार्ग अतिशय कठीण आहे, त्यामुळे नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे व 50 ते 60 किलोमीटर असल्यामुळे लोकांचे दैनंदिन कामे नांदेडसाठीच असतात, त्यामुळे कामात कामे होत असतात। त्यामुळे नांदेड जिल्हा हा हदगाव तालुक्यासाठी सोयीचा आहे, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास किनवट गेल्यास होणार आहे। याची नोंद घेऊन सर्व सरपंच संघटनेने जनतेचे प्रश्न, सर्व जनतेची मतं लक्षात घेऊन हे निवेदन काल तहसीलदार साहेब यांना दिले आहे। तरी यावर निर्णय घेऊन हदगाव तालुका पूर्ववत नांदेड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल। याची नोंद शासनाने घ्यावी असे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील रुईकर, उपाध्यक्ष गजानन कंठाळे, सचिव खंडोजी ठोके, मनुला सरपंच भालेराव तसेच इतर गावातील सरपंच यावेळी उपस्थित होते। प्रत्येक ग्रामपंचायतचा ठराव देण्यात आला। तहसील कार्यालय हदगाव। वंदे महाराष्ट्र मीडिया, तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन। काल दिनांक रोजी म्हणजेच 8 जुलै 2026 रोजी अखिल भारतीय सरपंच संघटना हदगावच्या वतीने आमच्या हदगाव तालुक्यातील सर्व सरपंच महोदय तथा प्रशासक यांनी एक तहसीलदार मार्फत माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे। प्रस्तावित किनवट जिल्ह्यात हदगाव तालुक्याचा समावेश होऊ नये असं त्या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। खरं पाहता किनवट तालुका, किनवट जिल्हा हा हदगाव तालुक्यापासून अत्यंत लांब आहे। शिवूर, इरापूर या गावाचा जर आपण एक आढावा घेतला तर किनवट या गावाला जोडणारं अंतर जे आहे जवळपास 120 ते 150 किलोमीटर येते आणि किनवट जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत अवघड आणि वाहनंसुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे। या रेल्वेचा विचार जर केला तर इरापूर, शिवूर, वाकी या गावापासून जवळगाव, कांडली हे जे रेल्वे स्टेशन आहे ते अत्यंत दूर आहेत आणि आम्हाला नांदेड जिल्हा अत्यंत सुखसोयीचा आणि सोयीस्कर पडतो। कारण हदगावपासून नांदेडचं जर अंतर घेतलं 55 ते 60 किलोमीटर आहे आणि इतर दवाखान्याच्या सोयी, तुमच्या शासकीय सवलती, कामकाजासाठी जे ऑफिसेस आहेत ते ऑफिसेस अत्यंत जवळ आणि सोयीचे पडतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आम्ही निवेदन असे दिले आहे की हदगाव तालुक्यातील जे 125 ग्रामपंचायती आहेत त्या पूर्ण ग्रामपंचायती आणि हदगाव तालुक्यातील सर्व गावे हे किनवट जिल्ह्याला न जोडता जे पूर्वी आमच्या नांदेड जिल्ह्याला आहेत तसेच असावेत असे आम्ही या ठिकाणी सर्व सरपंच संघटनेच्या हदगाव तालुक्यातील सरपंचांनी मार्फत तहसीलदार यांच्या निवेदन दिलेलं आहे आणि शासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। तर शासन त्या ठिकाणी सहानुभूतीने आमच्या निवेदनाचा विचार करेल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि एवढं करून जर शासनानं आमचा विचार नाही केला तर सरपंच संघटना हदगावच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।